बहीण योजना 1500. काय करायची 1500? नको आम्हाला 1500. आम्ही घेत नाही. ते का सोडतेत आम्हाला? आमच्या खात्यावर का सोडतेत? सांगितलंय ना आता, तुम्ही सांगा. त्या काकूले गोड आहेत, त्या काकू एकदम गोड आहेत आणि खूप छान बोलतायत. खायची सवय लावतात ते, फक्त आयतं खायची सवय लावतात. मग कसे काम करतील पोर? काय सवय लावते? मग राशन आयतं देतात, कशाला देतात? तेच विकत मिळू द्या ना आम्हाला. आम्हाला पैसे देऊन घ्यायचे, आमची तेवढी ऐपत आहे ना. काम दिल्यावर का नाही घेणार आम्ही विकत? 1 किलो तेल झालंय, ते खायचं कसं? गोरगरिबांनी आणायचं कसं? खायचं कसं? एवढी महागाई वाढवली त्यांनी सरकारने. आम्हाला गोळी 10 रुपयाला झाली. 5 रुपयाची 10 रुपयाला. हा, 100 रुपयाचा स्टाम्प 500 रुपयाला. 100 रुपये स्टॅम्प 500 रुपयाला. स्टॅम्प कशाला लागतो रोज? स्टाम्प आमच्या खरेदी येतं, आमच्या शेतीचे विषय येतं, आमचं बचत गटाचे ही येतं. काय आहे आम्हाला? पाणी नाही, काय नाही, लेकरांची ही नाही. यांनी जसं सुधरिलं तसं. आमच्या ज्वारीला मोडण्याला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, कशालाच भाव नाही. एक मिनिट थांबा. ही ताईले नाही सोयाबीन केलंय 4000, त्यांचा केलाय 2500ला डब्बा. उपयोग नाही काही. शेतकऱ्यांनी काय मरायचं का? हा, नाही पाणी येत, नाही लाईट नीटनेटकी. आम्हाला रात्रीची लाईट 2 दिवसाला, दिवसाची लाईट 2 दिवसाला, चालू केलं की जाती लाईट. काय करायचं गरिबांनी? मला वाटतं तुम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादी, त्यामुळे एवढे तडकलेत तुम्ही. हो, काय राष्ट्रवादी. आम्ही दादांचे कार्यकर्ते आहेत आणि दादांचेच राहणार. पूर्ण महिला दादांच्या कार्यकर्ते आहेत. पूर्ण महिला. बर मला एक गोष्ट सांगा. आता मला एक गोष्ट सांग, तुम्हाला पाहिजे काय? तुम्हाला हिंदुत्व पाहिजे का तुम्हाला हे सरकार? ते म्हणतात हे सरकार आलं तर प्रगती होणार नाही, सगळे प्रकल्प बंद होतील. आमचं हे सरकारवरच आमची प्रगती होणार. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांची सभा पार पडलेली आहे आणि त्यांनी अत्यंत टोकदार शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप असेल यांच्यावरती टीका केलेली आहे. इथं महिला आल्या होत्या, त्या महिलांशी आपण बातचीत करणार आहोत. मावशी, कुठून आलात? पाटोदा. पाटोदा, आष्टी, बीड? पाटोदा आरणगाव पासला. तुमच्या मतदारसंघात आले? हा, दादांकडून. दादांच्या भाषणात काय मिळालं तुम्हाला? दादांच्या भाषणातून म्हणजे दादा म्हणजे एक आमचा आधार येतं. आम्ही त्यांच्यासाठी सगळं काम करतो. का बरं? दादा म्हणजे आमच्यासाठी एक मोठं नेतृत्व येतं. अच्छा, त्यांनी पण आमच्यासाठी भरपूर केले. लहान मुलांसाठी केलेले, छोट्या मोठ्या मुलांसाठी, गावासाठी केले, छोट्या गावांसाठी त्यांनी भरपूर केले. तर मला एक गोष्ट सांगा, ते 1500 रुपये दिले तुम्हाला, मग आता काय नकोत का? मग 1500 कशाला पाहिजेत? कशाला पुरते ते 1500 रुपये? आम्हाला फक्त दादांना आम्ही आशीर्वाद देणार. ते आम्हाला भावित आमचे मुख्यमंत्री पाहिजेत. दादा मंत्री होतील असं वाटतंय का? हो, सरकार आलं पाहिजे ना? आलंच पाहिजे. कसं येणार? दादा आहेत ना. फडणवीस मंत्री त्यांचं येणार? नाही, दादा येणार. अच्छा, कुणाचं सरकार कोणाचं येणार? रोहित दादाचं. दादांचं कसं काय? दादांनी मस्त काम केलंय. दादांचा विकास भरपूर झालेला आहे. दादांचं काम आम्हाला आवडत. शरद पवार साहेब म्हणतात की शरद पवार साहेब जाती जातीत भांडणं लावतील असं म्हणते अमित शहा. आम्ही नाही ऐकणार. नाही ऐकणार? नाही ऐकणार. का बरं? एकच वादन रोहित दादा. आपण ते आता मला एक गोष्ट सांगा, 2 पक्ष फुटले, ठीक आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी. हा, आता उद्धव ठाकरे साहेब होते आणि आता कोण आहे? इकडे पवार साहेब आहेत. मग तिकडे शिंदे साहेब आणि दादा आहेत की ते देतात की पैसे, सिलेंडर देऊ राहिले, पैसे देऊ राहिले. पण हे आता डबल मिळणार आहेत ना पैसे. डबल मिळणार म्हणून जात आहे. मग पैसे आम्हाला मतलब आहे आमचा संसार परपंच. त्यांनी आता पोत आम्हाला काय दिलं? म्हणजे नाही का, आता पोत आम्हाला काय दिलं त्यांनी? काही नाही दिलं. मग काय आता का देते? आता ती दादानी सगळं सांगितलं ना, सगळं अशी व्यवस्थित सांगितली. मग ते आम्हाला मिळायला लागलं. बरं मला सांगा, एक मिनिट थांबा, मी येतो तुमच्याकडे. ताई, तुमच्याकडे पण येतो. ताई, मला हे सांगा की आता सरकारने सांगितलंय की आम्ही तुम्हाला सिलेंडर देतोय, वीज देतोय, तुम्हाला 1500 रुपये देतोय. आता एवढ्या सगळ्या योजना सरकार देतंय. आता ते आम्ही विकास पण करतोय. मग कशासाठी पाहिजे नवीन सरकार? नवीन सरकार ह्याच्यासाठी पाहिजे दादा, आम्हाला 1500 रुपयाचं काय नाहीये. महागाई नकोय आम्हाला. आणि जी आम्हाला महिलांना जी सुरक्षा नाहीये ना, ती पाहिजे आम्हाला. काय महागाई वाढले? महागाई वाढली, तेलाचा डब्बा वाढलाय. कसं खायचं? काय 150 रुपये 1 किलो तेल झालंय, ते खायचं कसं? गोरगरिबांनी आणायचं कसं? खायचं कसं? एवढी महागाई वाढवली त्यांनी सरकार.
सरकारने आम्हाला गोळी 10 रुपयाला झाली. 5 रुपयाची 10 रुपयाला, हा 100 रुपयाचा स्टाम्प 500 रुपयाला. 100 रुपये स्टॅम्प 500 रुपयाला. स्टॅम्प कशाला लागतो रोज? स्टाम्प आमच्या खरेदी येतं, आमच्या शेतीचे विषय येतं, आमचं बचत गटाचे ही येतं, त्याच्यासाठी स्टाम्प लागतो आम्हाला. दुसरं कसं? रोहित दादा गोष्ट नंतर द्या. आता मला एक गोष्ट सांगा की पवार साहेबांचं सरकार येणार नाही म्हणतात. अमित शहा साहेब आले होते, मोदी साहेब आले होते, ते म्हणतात की येणार आहे. कोण म्हणतं नाही येणार? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. अहो ठीक आहे, पण ते म्हणते की आम्ही विकास करतोय, हिंदूसाठी लढतोय म्हणतात ते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब. हिंदूंसाठी लढतात तर मग सगळं गुजरातला कशाला नेतात? आमच्या पोरांनी काम करायचं का नाही? आई तर खायची सवय लावतात का नुसती? सारं गुजरात सुधरील, जामखेड सुधरील का? तुम्ही भाजप नाही सुधरील. कुठं सुधरीलय? काय आहे आम्हाला? पाणी नाही, काय नाही, लेकरांची ही नाही. यांनी जसं सुधरीलं तसं संरक्षण करतात मुलीसाठी हे आम्हाला धन्यवाद आहे. अच्छा, मला एक गोष्ट सांगा की मग तुमच्याकडे गुजरातला नेले, तुमच्या पोरांना नोकरी आहे का? कशाच्या नौकरी आता? आई तर खायची सवय लावतात ते फक्त. आई तर खायची सवय लावतात, मग कसे काम करतील पोर? काय सवय लावते? मग राशन आई तर देतात, कशाला देतात? तेच विकत मिळू द्या ना आम्हाला. आम्हाला पैसे देऊन घ्यायचे, आमची जेवढी ऐपत आहे ना. काम दिल्यावर का नाही घेणार आम्ही विकत? पगार ती असल्यावर चांगल्या नौकऱ्या फिवकाऱ्या असलं की मग काय करायचे आम्हाला? अच्छा, नोकऱ्या नाही त्याच्यामुळे राशन फुकट घ्यायला लागतं. हा आमच्या लेकरांची EMIDC आलेली सुद्धा स्थगित केली. काय आली स्थगित केली? EMIDC आलेली स्थगित केली. कोणी स्थगित केली? राम शिंदेनी. राम शिंदे साहेबांनी. हा यावेळेला काय राम शिंदे साहेबांना देणार नाही का मत? नाही, आमच्याकडून त्यांना म्हणून अपेक्षा ठेवू नका. का बरं? कशामुळे ठेवायच्या? त्यांच्या सरकारने एवढे पैसे दिले, त्यांनी कुठल्या सरकार आमच्यापर्यंत काय नाही आलं. आमच्या घेतलेत त्यांनी. कुठनं घेतले? कुपन फुकट देतात, वरून घेतात, 1500 रुपये देतात, 2000 डबा करतात. कुठं दाबा केला? मी आलो ना. कोण म्हणलं? नाही दिलं. मी राम शिंदेवर एवढे काय सरकले? का सरकले म्हणजे? आमच्या हातात काहीच नाही राहिलं. स्थगिती आली आमच्या प्रत्येक गोष्टीवर. काय मावशी काय म्हणते? हा, एक मिनिट. त्या लोकांनी पैसे दिलेत ना, 1,500 रुपये महिना आमच्याकडून घेतले ना, आम्हाला दिले. काय उपयोग आहे? देवीच घ्यायचं आणि देवीलाच व्हायचं. तुमच्याकडनं कसे घेतले? माग वस्तू मालात भाव नाही, कांद्यात भाव नाही. काय कशाला भाव नाही होत आहे? हमी भावाला आमच्या ज्वारीला मोडण्याला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, कशालाच भाव नाही. एक मिनिट थांबा. ताईले नाही सोयाबीन केलंय 4000, त्यांचा केलाय 2500 डब्बा. उपयोग नाही काही. शेतकऱ्यांनी काय मरायचं का? हा, नाही पाणी येत, नाही लाईट नीटनेटकी. आम्हाला रात्रीची लाईट 2 दिवसाला, दिवसाची लाईट 2 दिवसाला, चालू केलं की जाती लाईट. काय करायचं गरीबांनी? मला वाटतं तुम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादी, त्यामुळे एवढे तडकलेत तुम्ही. हो, काय राष्ट्रवादी आम्ही दादांचे कार्यकर्ते आहेत आणि दादांचेच राहणार. पूर्ण महिला दादांचे कार्यकर्ते. पूर्ण महिला. बर मला एक गोष्ट सांगा. आता मला एक गोष्ट सांग, तुम्हाला पाहिजे काय? तुम्हाला हिंदुत्व पाहिजे का तुम्हाला हे सरकार? ते म्हणतात हे सरकार आलं तर प्रगती होणार नाही, सगळे प्रकल्प बंद होतील. आमचं हे सरकारवरच आमची प्रगती होणार. कारण प्रगती बंद होईल. कसं काय? का बरं प्रगती बंद होईल? कारण सगळे टॅक्स, रस्ते स्थगितीवर स्थगिती, एकही विकास कामाला त्यांच्याकडून काही चाललं नाही. त्याच्यामुळं त्यांचं सरकार येऊ शकत नाही. मला एक गोष्ट सांगा, अजून तुम्हाला आता तुम्ही म्हणला रोजगार पाहिजे. हा, भाव झाले म्हणून आम्हाला बहिणींना लाड. कुठं पळू नका, जायचं आपल्या सगळ्यांना जायचंय. थांबा. कुठून आले तुम्ही? पाठवद्यावरून आले. बरं, आता मला एक गोष्ट सांगा, आता काय महाग झाले ते सांगा. 4 गोष्टी सांगा महाग झाल्या. तेल महाग झालं, शेंगदाणा महाग झाला, सगळ्या वस्तू महाग झाल्यात. महाग झालंय, साखर महाग झाली, वस्तू महाग झाल्यात. गोरगरिबाने आणायचं कसं, खायचं कसं? आम्हाला गॅस महाग झालाय, कारण महिला कशावर भाजून खाणार? कितीला आहे गॅस? 1100, कधी 1200. किती गॅस लागते तुम्हाला महिन्याला? महिन्याला 1 टाकी लागते ना. मग तुम्हाला पैसे पुरतेत का दिलेले? कशाचे पुरते? कुणाचे पैसे? 1500 रुपये. लाडकी बहीण योजना 1500. काय करायची 1500? नको आम्हाला 1500. आम्ही घेत नाही. ते का सोडतेत आम्हाला? आमच्या खात्यावर का सोडतेत? तुम्ही त्यांना सांगा ना सोडू नका म्हणून. सांगितलंय ना आता, तुम्ही सांगा. त्या काकुले गोड आहेत.
या काकू एकदम गोड आहेत आणि खूप छान बोलतायत. पण म्हणजे त्यांची भावना ही आहे की 1500 रुपये जरी दिले तरी महागाई खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे ते परवडत नाहीये, ही त्यांची भावना आहे. 1200 रुपये गॅसला जाते, राहिले 300 रुपये. काय करायचं, लहान लहान लेकरं येतं, काय होणार 300 रुपयात? अहो बाई जर कामाला गेली तर 600 रुपये रोज कमी होती. तेलाचा डबा तर 2000 रुपयाला तेलाचा डबा आहे. आणि 1100 रुपये. आजीला बोलते, आजी. हा उडदाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, ही टुकर समजे हाय तर ती स्वस्त माल मिळतो. मोदीने लावलाय, मजा करतात, दारू पितात, खात्यात पितात आणि शेतकऱ्याचे तर मनाचे तारून पैसे घेतात लय मोठे. त्यांना वाटतं आम्हाला ही महिन्याची महिना मार येतोय. मग आता ही शेतकऱ्याला लागतो रे घोडा, मग त्याच्या किंमतच नाही, त्यांना किंमतच नाही. शेतकऱ्याला दादा किंमत नाही राहिलेली. नाही राहिली. मावशी तुम्ही किती वर्ष शेती करता? इकडे या. तुम्ही किती वर्ष झालं आम्हाला? किती वर्ष झालं? आता सर आमचा जन्मच गेलाय. मग काय जन्म गेला तर काय चांगलं नाही झालं शेती? काय चांगलं झालं? का बरं? पोरं नोकरी लागली का नाही? नाही. पुरतंय का नाही शेती? कशाचं पुरत का बरं नाही पुरत? भावच नाही तर काय करावं? कशालाच भाव नाही? कशालाच भाव नाही. मग अनुदान देते ही सरकार? कशाचं अनुदान आहे? नाही. अनुदान नाही, काहीच नाही. म्हाताऱ्या माणसाला डोल नाही, काय नाही, काही नाही. काय नाही. लाडकी बहीण सुद्धा नाही आम्हाला. 65 वर्षाच्या पुरुषांना आम्हाला डोल बिल काहीच नाही. ते 65 वर्षाच्या वरती असतील तर देत नाहीत ना, म्हणून तुम्हाला भेटत नाही. डोल बी नाही ना मग आम्हाला. काय डोल नाही? 5 महिने झाले आम्हाला डोलाची पगार सुद्धा नाही. कशाचे? 5 महिने झालं डोलाची पगार सुद्धा नाही. विधवा परित्यक्ता महिलांना अच्छा. लाडकी बहीण तर नाहीतच, म्हणजे डोलाची नाही चालली. आपला दादा म्हणजे दादाच. का बरं? आमच्या रोहित दादानी करते. रोहित दादा 100%. ही ताई आली आहे. ताई, एक मिनिट ताई, इकडे मला एक गोष्ट सांगताय. आता तू ते बातम्या पाहते ना, त्या बातम्यांमध्ये ते घोषणा देत आहेत ते भाजपचे लोक, बटेंगे तो कटेंगे वगैरे, ऐकते का तुम्ही? मग काय वाटतं ते ऐकून? वाईट वाटतंय. का बरं? हा? आताची एवढी युवा पिढी असून असं विचार करते म्हणल्यावर काय बोलायचं पुढं? काय काय तुझी काय भावना आहे त्याच्याबद्दल? दादाविषयी चांगली भावना आहे, त्यांच्या विरोधात चांगली नाही. नाही चांगली? मतदान करते का तू? हा, हा. वाटतात सगळ्याची चांगलं. बर बर बर, एक गोष्ट, तू काय शिकले ताई? मी दादांकडनं दादांकडून नाही, तू काय शिकलीये ओव्हरऑल मी राजकारणाचा तर अभ्यास आता करते. तर इथून मागचं राजकारण इतकं- शिक्षण काय झालंय? माझं टीवाय झालंय. मग आता काय झालंय? टीवाय झालं, टीवाय बीकॉम. अच्छा, मला एक गोष्ट सांग की आता भाजप म्हणते की आम्ही आलो तो विकास करणार. तुम्ही जे काय काम आता जे सरकार आलं समजा काँग्रेस राष्ट्रवादीचं, तर त्यामुळे विकास होणार नाही, ते स्थगिती देतात. उद्धव ठाकरे मंत्र्याला तर देत नाही. हा, शरद पवारांकडून कोण मंत्री होणार माहित नाही आणि काँग्रेसचे जे लोक आहेत ते काही बिनकामाचे नाहीत म्हणतात. ते काही म्हणतील पण आम्हाला माहिती ना आमचं सरकार येणार आहे आणि त्याच्यानंतर विकासच घडणार आहे. अच्छा, काय अपेक्षा असतात तरुणांच्या राजकारण्यांकडून? तरुणांकडनं फक्त त्यांना काम पाहिजे हाताला. त्यांच्याकडनं पैसे नाही पाहिजे, त्यांच्याकडनं दारू नाही पाहिजे. युवा पिढीला फक्त काम पाहिजे. शिक्षणासाठी त्यांना मुलांना मदत पाहिजे. बाकी काय लागणार आहे मुलांना? तुला नोकरी करण्याची इच्छा आहे ताई? हो, मी नोकरीच करते. नोकरी करते म्हणजे हाताला काम पाहिजे, फुकट काही नको? काय नको, कष्ट करण्याची हिंमत आहे ना आमच्यामध्ये. महिलांमध्ये सगळ्यांमध्ये ताकद आहे. अच्छा, मग ते 1500 रुपये वगैरे चालू केले सरकारनं, ते त्यापेक्षा तुम्हाला काम पाहिजे का फुकटचे जे पैसे येत आहेत लाडक्या बहिणीचे ते पाहिजे? आम्हाला ते फुकटचे पैसे नाही पाहिजे. आम्हाला ते लाडकी बहिणीची योजना बी नाही पाहिजे. आम्हाला ते द्यायला लागलेत आणि इकडं महागाई करायला लागलेत. ते काही फायद्याचे नाहीयेत. आम्हाला असंच आम्हाला काम करूनच आम्ही आमच्या कष्टावरच हिंमत पुढे वाढवणार आहेत आणि येणार म्हणजे रोहित दादाच येणार. बरं, मला एक गोष्ट सांगत आहे, तुम्ही टीव्ही बघता ना ताई दोघी? बरं, तुम्ही भाषण ऐकलं असेल ना की मुस्लिम समुदायानं लोकसभेमध्ये फक्त महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून भाजपचे लोक म्हणले की वोट जिहाद केला. तुम्ही ऐकलं का ते? ऐकलंय पण तसं नसतं काही. कसं असतं? ह्यांच्या मनाला जे वाटतं तेच बोलतात. ते जे खरं असतं ते माणसाच्या मनाला जे भिडतं, जे लहान लेकरांना मुलांसाठी दादांनी जे केलं ते महिलांना दिसतं ना, त्यामुळे तिकडे जाते. हे जातीवाद आणि ह्याचा काहीच प्रश्न नाहीये. दादांनी सगळ्यांच्या मुलांना केलं तर महिलांच्या मनाला वाटलं म्हणून त्या महिलांनी मतदान केलंय. मला भाजप नेत्यांची भाषणं ऐकून काय वाटतं? काय नाही वाटत, त्यांचे ते भाषण आवडतच नाही मला. ते बघत बी नाहीत आम्ही. बघत नाही. कुराणला ती म्हणले, आम्ही म्हणलं छावणी आता दुष्काळाची चालू करा. ती म्हणले न्या पाहुण्याकडे गुर. मग का पाहुणं देते का? आता जमाना पाहुण्याला मत मागाय. बीड जिल्ह्यात असल्यानं आता सगळे शेजारी राहतात गावात, सगळे एकमेकांच्या शेजारी राहतात. हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, सगळे. मग जे भाजप नेते जे भाषण करतात ते म्हणतात ते बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद केला, ते ऐकून तुम्हाला वाटत नाही का? नाही, त्यांनी असं म्हणायलाच नाही पाहिजे. जात म्हणजे जात काय असती? जीव एकच आहे. जात वाटली मग का जीव वाटलाय का? बटेंगे तो कटेंगे असं बोलायच नाही पाहिजे कुणी. हा,
हे चुकीचं आहे ते. हे चुकीचं आहे. तुम्ही आयुष्यभर मावशी या सगळ्या लोकांसोबत राहिले, तुम्हाला असं वाटलं कधी धोका आहे? नाही नाही कधी नाही. मग असं का बोलते ते वरती? काय माहिती करायला पाहिजे ना, आपल्या जवळ सुद्धा विचारलं असतं. हा. तुम्ही विचारणार का? विचारणार, आणा त्यांना समोर. त्यांचे शेजारी नाही का कुणी? नाही ते फक्त मराठी आणि मराठीचे शेजारी राहतात का? त्याची स्वतःची आम्ही बहीण सगळ्यांचे राहती शेजारी राहतो. त्या झोपड्यात हा. राम शिंदेची बहिणीला घर नाही दिलं. लाडकी बहीण नाही का त्यांची? मग बहीण सक्की बहीण राहती पात्र्या शेड मध्ये. कोणाची? राम शिंदेची राम शिंदेची बहीण पत्राच्या करत राहते. शेड मध्ये की बहीण आहे का? की बहीण. तुम्ही कधी बघितलं? आम्ही आता हळगाव काय लय लांब आहे काय गाव चोंडी. जवळ आहे. जवळ आहे. मग काय अजून तुम्ही तर अजून काहीतरी वेगळाच विषय का? नाही, आपल्याला जास्त बोलायचं, आपल्याला कोणाविषयी जास्त बोलायचं नाही काही. आपलं फक्त काय आहे, आपल्यासाठी दादांनी काय केलं आपल्याला तेवढंच बोलायचं. बरं मला गोष्ट सांगायची. आता ह्या मावशी इकडे या मावशी, लाजू नका. हा? मला एक गोष्ट सांग मावशी, किती वर्ष वय आहे तुमचं? थांबा हो मावशी, 2 मिनिटं. हा 55. 55. भाषण ऐकते का भाजपच्या लोकांची? ते म्हणते ते वोट जिहाद केला, काय केलं ते पटतंय का? बरोबर आहे ना. बरोबर आहे. मावशीला कळतच नाही काही. ठीक आहे, हरकत नाही. हरकत नाही. हा लय वेळ झाले, घ्या खाली. घ्या डोक्यावर. कोण सांगते? तुमचे सर कशाला काय सांगते? राहू देत, ते इलेक्शन झाल्यावर घ्या डोक्यावर. बरं, शेवटचं सांगा मला, कुठल्या 3 गोष्टी महत्वाच्या तुमच्यासाठी? आमच्यासाठी हा. घरातील हा. गॅस हा. आणि मालाला आम्हाला जास्त भाव, शेतमालाला. पोरांना नोकरी, शिक्षण भरपूर, हा. एवढीच इच्छा आहे आमची. एवढीच इच्छा. हो. पोरांना ह्याच गोष्टी पाहिजे. फक्त माणूस काय म्हणतो, शेतकऱ्यांना काहीच नाही. अहो, शेतकऱ्यांना कसं काय भेटा नाही? कुठली शेतीत काम करायची इच्छा राहील सांगा ना तुम्ही. मरतोय शेतकरी. संध्याकाळी घाम पुसून घरी येतो, धान्य भरतो, घेत होतो. काय कांद्याला म्हणे 10 रुपये भाव, 5 रुपये भाव. सोयाबीन कधी पेरलेलं गेल्या वर्षी आजपर्यंत ठेवलंय, त्याला काय भाव म्हणे 4000 रुपये भाव. किती पोती सोयाबीन? बोला, आमचं 2 पोते असू द्या, भाव नाही. काय भाव आहे? हा, नाही खरं आहे का नाही? अहो, लय मोठा बागायतदार असला त्याला उद्या 35-40 पोते, त्याला लय मोठी आशा आहे. आमच्यासारख्या गरीबाला जर 1 पोतं झालं त्याला काय वाटेल? हा, आज आपला 6000 रुपये भाव आहे सोयाबीनला, मग नको का आपल्याला? ते 6000 गरीबाला आज ते बरोबर येतं. काय करायचं? मोठा पैशावाल्याकडे मोठी इस्टेट, गरीबाला तेवढीच बारी झाली. हा? आज ह्या मावशीला काय करायचं? आम्हाला हे लेकर 5 नाती. एवढ्या गोष्टी मी माझं संपवते. त्या मावशी खूप बोलल्यात छान. मावशी, तुम्हीच निवडणूक लढवायला पाहिजे, मला तर असं वाटतं. दादा आहेत ना, म्हणून तुम्ही लढत दादा नाही. आहेत म्हणून तर मला तर वाटते पुढच्या वेळेला दादाचा नंबर जातोय, तुमचाच येतोय वाटतं. हा, तर मावशी खूप चांगलं बोलतायत. मावशी एकदम नाही, खरंच खरं. हा, तर अशा या भावना आहेत. मी कायम मुद्दाम महिलांशी जास्त बोलतोय, त्याचं कारण आहे की त्यांचं प्रतिनिधित्व नॅचरली टीव्हीवरती येत नाही. त्यांच्या समस्या मोठ्या असतात. ह्या मावशींचं घर नाहीये, त्यांना घर व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. खूप. हा, 5 नाती. आई वडिलीचे? अच्छा, आईचे फक्त. ठीक आहे. त्यांना शाळेत घातलं ना? शाळेत घातलं. अशा मुलांच्या शिक्षणाची सोय खूप महत्वाची आहे. ही मुलं शिकली मोठी झाली तरच त्यांना भवितव्य आहे. आणि तरुणांची फार मोठी मागणी नाही आहे. शेतमालाला भाव द्या, शिक्षण द्या आणि जातीय किंवा धार्मिक प्रचार रोखा, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन साईप्रसाद सह अभिजित, आज तक.